एक अतिशय संतापजनक प्रकार समोर आलेला आहे। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण हे ताजं असतानाच आणखी एक प्रकार आता समोर आलेला आहे। पुण्यातील वानवडी परिसरात 2 शाळकरी मुलींवर अत्याचाराची घटना ताजी आहे आणि यातच आंबेगाव तालुक्यातही संतापजनक घटना उघडकीस आली आहे। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडे गावात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे। घोडे गावातील क्रीडा शिक्षकानं क्रिकेट खेळाडू विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। शाळेच्या क्रीडा शिक्षकानं एका क्रिकेट खेळाडू विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। पीडित मुलीच्या तक्रारीवरून घोडेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। खेळाडू मुलीला क्रिकेट संघाचं कॅप्टन पद देण्याचा आमिष दाखवत जवळकी साधून शिक्षक राजेंद्र यांनी विद्यार्थिनीचा विनयभंग केला। या प्रकरणी पीडित मुलीनं शिक्षकाचा त्रास सहन न झाल्यानं क्रीडा शिक्षकाची तक्रार पोलिसांकडे केली। यानंतर हे प्रकरण समोर आलेलं आहे। तर पुण्यातील वानवडीत 2 शाळकरी मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे। स्कूल व्हॅनच्या चालकानं 2 शाळकरी मुलींवरती अत्याचार केलाय। या घटनेनंतर परिसरातील वातावरण तापले। स्कूल व्हॅन चालकाच्या संतापजनक कृत्यानंतर त्याला कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे।